आणि पहलगाममध्ये काल दहशतवादी हल्ला झाला। महाराष्ट्रातले अनेक पर्यटक यामध्ये मृत्युमुखी पडले। काही पर्यटक अजूनही तिथे अडकलेले आहेत। या सगळ्यांना मदत करण्यासाठी तातडीने महाराष्ट्र सरकारच्या वतीने गिरीश महाजनांनी पहलगाम गाठलं, श्रीनगर गाठलं। श्रीनगरमध्ये पर्यटकांची भेट घेत गिरीश महाजनांनी त्यांच्याशी संवादही साधला आणि या पर्यटकांची गिरीश महाजनांनी विचारपूस केली। दरम्यान गिरीश महाजनांशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी। रोलिंग। श्रीनगरमध्ये महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकून पडलेले आहेत आणि आपण इथे पाहत असाल अनेक परिवार जे आहेत इथे एकत्र एका हॉटेलमध्ये आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन इथे आलेले आहेत। ते स्वतः सर्व कुटुंबियांची आस्थेवाईकपणे विचारपूस करतायत। त्यांना काही त्रास नाही ना, त्यांना कुठली मदत हवी का याची संपूर्ण काळजी मंत्री महोदय घेताना दिसतं। आपल्यासोबत गिरीश महाजन जे तुम्ही सर्व कुटुंबांना भेटायत। श्रीनगरमध्ये अनेक कुटुंब अनेक पर्यटक महाराष्ट्रातले ते अडकून पडलेले आहेत। काय त्यांची समस्या आहे, कशा प्रकारे मदत महाराष्ट्र? मला वाटतं महाराष्ट्रातून येणारे पर्यटक इथे जवळपास हजाराच्या संख्येत म्हणजे हजारो आहेत। मला अनेक ठिकाणून फोन येत आहेत, संपूर्ण महाराष्ट्रातून पार्टी करण्यातून येत आहेत की आमच्या आमदारांकडून येत आहेत आणि सगळे या ठिकाणी तर सुखरूप आहेत। पण सगळ्यांना घरी जायची थोडी ओढ लागलेली आहे। सगळ्यांना घरच्या लोकांना चिंता आहे, टी व्हीवर सगळं काय काय चाललेलं आहे। पण इथे घाबरण्यासारखं काही नाही। केंद्र सरकार आहे, सर्व सेना आहे या ठिकाणी, सर्व लक्ष ठेवून आहेत। अगदी 10-10, 5-5 फुटावर सगळी सेना आहे, त्यामुळे घाबरण्यासारखं इथे काही नाही। पण साहजिक आहे, सगळे महिला आहेत, लहान लहान सगळे कच्चे बच्चे आहेत, मुलं आहेत, त्यामुळे एक दहशतीचं वातावरण आहे। पण मला असं वाटतं की उद्या परवापर्यंत सगळं निवळेल। सगळे परतीच्या प्रवासामध्ये उद्या कोणाचे परवा कोणाचे तरवा असे त्या ठिकाणी तिकीट आहेत। काही लोकांना अगोदर पाहिजे 5-6 दिवसापूर्वी नंतर जाणाऱ्यांना, पण तशी व्यवस्था मला वाटतं आता ऐनवेळेवर होणार नाही। पण काही झालं तरी आता इथे काही अडचण येणार नाही मला असं वाटतंय। स्वतः केंद्रीय मंत्री आहेत, सुद्धा माननीय पंतप्रधान आहेत, हे लक्ष ठेवून आहेत। सगळी यंत्रणा देशभरातली या ठिकाणी काश्मीरकडेच बघते आणि राज्य सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री जे आहेत, उपमुख्य सगळेच, आणि मला तात्काळ मुख्यमंत्री महोदयांनी देवेंद्रजींनी या ठिकाणी पाठवलेलं आहे। मी सगळ्यांच्या संपर्कात आहे। मी 10-5 ठिकाणी जाऊनही आलो, सगळ्या हॉटेलवर सगळ्यांच्या भेटी घेतो आहेत। बाहेर कोणी पडत नाही आहे, आज बंद इथे आहे, पण मी सगळ्यांना भेटतो आहे आणि त्यामुळे आता वातावरण थोडं हलकं झालेलं आहे। काही हजारांमध्ये पर्यटक महाराष्ट्रातले श्रीनगरमध्ये आहेत, मात्र सर्वांना मुंबईला महाराष्ट्रामध्ये त्यांच्या घरी लवकरात लवकर जायचं आहे, परंतु तितकी विमान सेवा जी आहे ती उपलब्ध नाही आहे। ती वाढवण्याची मागणी पर्यटक करतात। नाही, आपण ती करू। रेल्वे मंत्र्यांशी मोळांशी मी या ठिकाणी बोललेलो आहे, केंद्रीय मंत्र्यांशी सुद्धा बोललेलो। देवेंद्रजींना मी सांगितलं की विमानं वाढवता आले महाराष्ट्रात जाणारी, त्या संदर्भामध्ये आमचं त्या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे। मला वाटतं उद्यापर्यंत ती व्यवस्था होईल। पण कसं आहे, लोकांचे आधीच तिकीट बुक आहेत सगळ्यांचे, ऐन वेळेवर असं नाही आहे की हे कॅन्सल करा आणि ते टाका म्हणून। पण मला वाटतं की इथे काळजी करण्यासारखं काही नाही। आता मी इथे बसलेलं सगळा पुण्याचा ग्रुप आहे, 45 लोक आहेत, सगळे लहान लहान मुलं धरून, तर त्यांचे तिकीट उद्या सकाळचे, दुपारचे, संध्याकाळचे 3 याच्यामध्ये आहे टप्प्यामध्ये। मला वाटतं संध्याकाळपर्यंत सगळे पळत जातील। त्यांचं म्हणणं आम्हाला एकाच विमानात जाऊ द्या, पण आता तसं शक्य होणार नाही, कारण ऐन वेळेवर असं विमानाचं तिकीट मिळणार नाही। पण तसं भीती काहीच नाही आहे आणि मग मला असं वाटतं की आम्ही इथे आहोत, पोलीस सगळी यंत्रणा आपण बघतायत बाहेर, इथे सगळी सक्षम आहे, काळजी घेत आहेत। केंद्र सरकार असेल, महाराष्ट्र शासनसुद्धा त्याच्यासोबतच आहे। जे फक्त 6 जणं याच्यामध्ये बळी पडलेत, त्याचा मृत्यू झाला, त्यांचे सगळे पाठवण्यात आलेले आहेत। पण आता आपण पाहतो की देशामध्ये सर्वात जास्त पर्यटक काश्मीरला येतात, त्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर जो आहे तो क्रमांक पहिला आहे। सर्वाधिक पर्यटक महाराष्ट्रातून काश्मीरला येतात। त्या सर्वांची सुरक्षा आणि पुढे पर्यटन जे आहे ते त्याला चालना मिळेल अशा दृष्टीने कसं नियोजन असेल? खरं म्हणजे काश्मीर हा आमचा मुकुटमणी आहे देशाचा, निसर्गाचं वरदान आहे या ठिकाणी, आणि त्यामुळे आता या 4-5 वर्षात इतकं सुंदर अशी सगळी व्यवस्था झालेली होती की रेकॉर्ड तोड, म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी पर्यटक आले नसतील इतके पर्यटक या ठिकाणी काश्मीरमध्ये दरवर्षी येत आहेत। पण एखादी घटना या ठिकाणी झाल्यामुळे निश्चित लोकांमध्ये दहशत आहे। ज्या पद्धतीने सगळा क्रूर काम या काही अतिरेक्यांनी या ठिकाणी केलं त्याची शिक्षा त्यांना मिळेल